तुम्ही बघू शकता आम्ही सर्व मित्र चुतिया मित्र कोरीगडावरती गेलेलो आहे. वरती मंदिर आहे कोरी माता, त्यावरून हे गावाचं नाव पडले कोरीगड. अच्छा. मी समोर जाल तर बघाल की समोर नाही का अशा शिल्पकलाच्या पायऱ्या आहेत आणि वरती महादरवाजा आहे जो खूप भव्य आहे. अजून चालू झाले नाही पायऱ्या. त्यामुळे आपण खिंडीवरून जात आहोत आणि आमच्या सोबत चालला आहे एक पाईप जो बनलेला आहे लोखंडापासून, त्याला इंग्रजीमध्ये आयर्न असं म्हणतात. ब्रिटिश कालीन पाईप लोखंडाचा आतापर्यंत आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप असे स्टोन्स आहेत जे की त्याला तुम्ही मराठीमध्ये धोंडाही म्हणू शकता, दगड धोंडे. आणि आज रविवार असल्यामुळे बरेचशी लोक ट्रेकिंगसाठी येत आहेत. उत्स्फूर्त प्रतिसाद ट्रेकिंगला मिळत आहे. विषय असा होतो की सोमवार ते शुक्रवार पूर्ण ऑफिसमध्ये बसून बसून कंटाळा आल्यावरती लोक अशा ठिकाणी ट्रेकिंगसाठी येतात. आणि मेन गोष्ट अशी आहे की मानसिक तणाव आणि स्ट्रेसपासून वाचण्यासाठी लोक जे इथे येतात शारीरिक ताण, त्यांना शारीरिक ताण इथं आल्यावर कळतो की शारीरिक ताण किती पडतो. तुम्ही बघू शकता आपले नागपूरचे सुपुत्र पलाश दादा ढबाळे आणि या ठिकाणी कानगावचे सुपुत्र श्रीगोंद्याचे सुपुत्र अभिषेक दादा फडके पाटील आणि मी स्वतः आदित्य काळे पाटील. आणि आता आमचं कन्फ्युजन झालेलं आहे की रस्ता कुठे आहे. तुम्ही बघू शकता विस्तीर्ण गड अत्यंत सुंदर आहे. महाराजांनी आपल्याला असा वारसा ठेवून गेले ते त्याचं जतन करणं. रस्त्यावरती आहोत सध्या. हां बरोबर रस्त्यावरती आहोत. आत्ताच नागपूरच्या गाईडकडून कन्फर्मेशन आलेलं आहे की बरोबर रस्ता आहे. तर मी आता माझा व्लॉगचा पार्ट 1 बंद करत आहे.